धन्यवाद। यानंतर या ठिकाणी बार्शी तालुक्याचं लाडकं नेतृत्व आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय आमदार राजाभाऊराव टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया। आजच्या या भव्य युवा मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले माझे कॉलेज जीवनातले मार्गदर्शक आमचे आदरणीय राज्यसभेचे खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक साहेब, मित्रांनो आवर्जून या ठिकाणी बार्शी विधानसभेचं प्रभारी म्हणून त्यांच्यावरती भारतीय जनता पार्टीनं जबाबदारी टाकलेली आहे आणि जसा माझ्या जीवनामध्ये संघर्ष आला त्याच्यापेक्षा कैक पटीनं मुन्ना साहेबांच्या जीवनामध्ये संघर्ष आलेला आहे मित्रांनो। आणि मला जसं पोलीस स्टेशनला अडचणी आल्या किंवा जेलमध्ये जायची वारी आली तशी साहेबांवरती पण आणली जायची। अशा या संघर्षमय जे संघर्ष योद्धा आहेत ते आज आपल्याला या ठिकाणी प्रभारी म्हणून लाभलेले आहेत। असे आदरणीय धनंजय महाडिक साहेब, उपस्थित सर्वच व्यासपीठावरील पदाधिकारी, ज्येष्ठ सगळे नागरिक, आता बहुतेक ही समोर बसलेली फौज आपल्याला आता रिटायर करते काही, असे सगळे माझे युवा मित्र आज या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला रणवीरनं 2 मेळावे किंवा त्याच्या सर्व सहकार्याने युवराज असतील, रोहित, सोनू, दहीहंडी सगळ्या त्याच्या टीमनं, प्रत्येक युवा मित्रांनी त्यांच्या सगळ्या सहकार्याने शहरामध्ये त्या दिवशी मेळावा घेतला गेल्या आठवड्यामध्ये। आज ग्रामीण भागाचा मेळावा या ठिकाणी होतोय, परत वैराग भागाचा एक मेळावा आपण आणखीन करतोय। असे मेळावे घेण्याचा उद्देश किंवा प्रमुख कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे मित्रांनो, तुम्हालाही माहीत आहे, मलाही माहीत आहे। आता माझं वय 55 झालेलं आहे, त्यामुळं आम्ही जरा आता ज्येष्ठ नागरिकांकडं आमची वाटचाल आहे, कारण 58ला आणि 60ला शासकीय नोकरीमध्ये रिटायरमेंटची तरतूद आहे। आणि आपल्या सगळ्यालाच माहीत आहे की जोपर्यंत युवा वर्ग कुठलीही निवडणूक ताब्यामध्ये घेत नाही तोपर्यंत विजय मिळूच शकत नाही, असं माझं व्यक्तिगत मत या ठिकाणी प्रामाणिकपणानं सांगतो। कारण या बसलेल्या सगळ्या ज्येष्ठांचं मार्गदर्शन, आशीर्वाद आणि युवाची जी ताकद असते त्या ताकदीवरतीच सगळी क्रांती घडत असते मित्रांनो। आणि त्या क्रांतीचे जनक म्हणून आज या ठिकाणी आपण सगळेजण उपस्थित आहोत। आज एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सगळेजण उपस्थित राहिलेले आहेत मित्रांनो, त्याबद्दल मी सर्वच माझ्या लहान भावंडाला या ठिकाणी लाख लाख धन्यवाद देतो मित्रांनो। आणि सगळी जबाबदारी आज फक्त आमची आशीर्वादाची असेल किंवा मार्गदर्शन करण्याची असेल, परंतु बार्शीचं भविष्य घडवण्याची संपूर्ण जबाबदारी मी शहरातले युवा किंवा ग्रामीण भागातले किंवा वैराग भागातल्या सगळ्या युवा कार्यकर्त्यावरती आजपासून टाकतो। कारण ही सगळी जबाबदारी तुम्ही पेलायची। तुम्हाला जेही योग्य मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन आमच्या सगळ्यांकडनं मिळणार आहे, वेळोवेळी आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत आणि हे सगळं भविष्य तुमचं आहे मित्रांनो। आणि हे सगळं तुमच्यासाठी चाललेलं आहे, मी आवर्जून प्रामाणिकपणाने या ठिकाणी सांगू इच्छितो। कारण आमच्या एका पिढीला आपल्या सगळ्यालाच माहीत आहे की एवढा मोठा संघर्ष करावा लागलेला आहे की एकही दिवस कधी आम्ही घरी जिवंत जाऊ असं आमच्या जीवनामध्ये नसायचं। घराच्या बाहेर पडल्यानंतर संध्याकाळी आम्ही जिवंत जातोय का नाही ही परिस्थिती आमच्या नशिबाला या ठिकाणी बार्शी तालुक्यामध्ये होती मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे। किंवा थोडी तुमच्या वडील, चुलते किंवा थोडे ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांकडनं आणखीन माहिती घ्या मित्रांनो, एवढा संघर्ष आपल्याला या बार्शी तालुक्यामध्ये करावा लागला। केवळ बार्शी तालुका हा कशा दृष्टीनं भकास केला किंवा बार्शी तालुक्याचं वाटोळं कुणी केलं किंवा विकासापासून वंचित कसा ठेवला गेला, तरुण कसा दिशाहीन होईल पाहिला, शेतकरी कसा देशोधडीला जाईल ह्या गोष्टीचा मुद्दामून जाणीवपूर्ण प्रयत्न कुणी केला, शहराचा विकास कुणी रोखला, बाजारपेठ अधोगतीला कुणी आणली होती,
व्यवसाय कुणी मोडकळीला आणले होते मित्रांनो? शेतकऱ्याच्या शेताला पाणी मिळू नये म्हणून कोणी पाप केलं. आणि सांगलीच्या सभेमध्ये सुद्धा सांगण्यात आलं मित्रांनो की पाणी पुरवठ्याच्या योजना सदा कशा राबवायच्या. आपल्याला सगळं काही लोकांनी कबुली दिलेलीच आहे, त्यांचं नाव सुद्धा मी या ठिकाणी घेत नाही. परंतु या ठिकाणी आपण एकत्र येण्यापाठीमागचं कारण आहे मित्रांनो, जी परिस्थिती महाराष्ट्र राज्यामध्ये आहे किंवा आपल्या खास करून मराठवाड्याच्या जवळ परिस्थिती आहे, या परिस्थितीबद्दल तुम्हाला मला अंतःकरणातनं बोलायचंय. म्हणून मी शहरातला पण मेळावा त्या दिवशी घेतला आणि आज आपला ग्रामीण भागातला मेळावा रणवीरला त्या सगळ्या सहकार्याला सांगितलं की मला युवक कार्यकर्त्याशी, माझ्या लहान भावंडांशी सगळ्यांबरोबर बोलायचं. त्यामुळं आज आपण एकत्रित आहेत मित्रांनो. कारण मी सांगितलं की तुमच्याशिवाय काडी हलवू शकत नाही. आम्ही मार्गदर्शन करू शकतो, आशीर्वाद देऊ शकतो, नियोजन करू शकतो, परंतु पाटकुळी मतं आणण्याचं किंवा एखाद्याला विजय करण्याची सगळी 100% जबाबदारी ही तुम्ही पार पाडत असता, ह्याची मला पूर्णपणे जाणीव आहे मित्रांनो. आणि त्यामुळं आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहे. आज जर परिस्थिती पाहिली मित्रांनो, संपूर्ण राज्याची परिस्थिती मणिपूरच्या दिशेनं जाताना दिसते. आज मणिपूर पाहिलं आपण, ती परिस्थिती होती पण आता निवळत चाललेली आहे. थोडं काय बदल या साधारण काय 1 महिना 2 महिन्यामध्ये दिसू लागलेला आहे मित्रांनो. आणि निश्चितपणाने या ठिकाणी आपण आपले प्रपंच, आपण आपली कुटुंब, आपण आपल्या रोजच्या उपजीविका, आपल्या शेतीला पाणी, आपल्या गावाकडे जाणारे रस्ते, आपल्या हाताला काम, आपल्या पोटापाण्याचा आपल्या आईवडिलांनी जन्म दिलेला आहे, त्यांची उतराई करणं, हे कर्तव्य सगळ्या तरुणांनी या ठिकाणी पार पाडणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. त्याकरता आमच्यासारखा कार्यकर्ता कधीच कमी पडणार नाही. आज या ठिकाणी काही वस्तुस्थिती तुमच्यासमोर मी मांडणार आहे मित्रांनो, की ज्या सरकारनं, मग केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, आज जी तुम्ही मग माझ्या सहकारी मित्रांनी या ठिकाणी सांगितलं, आमच्या सरपंचांनी आणि दयांडेनी दोघांनी या ठिकाणी सांगितलं की राजभवनी निधी आणला, राजभवनी निधी आणला. मी कुठून आणला मित्रांनो सांगा? आज नरेंद्र मोदी साहेब जर देशाचे पंतप्रधान नसते तर मी कोण? या ठिकाणी सगळेजण सांगा. आज एकनाथ शिंदे साहेब जर मुख्यमंत्री त्या ठिकाणी झाले नसते आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर माझा लाड केला नसता आणि परत अजितदादा आले नसते तर मी कोण? ह्या प्रश्नाचं सगळेजण या ठिकाणी उत्तर देणं आज गरजेचं आहे मित्रांनो. आज मी आपल्या सगळ्यालाच माहित आहे की एक जाणीव ठेवणारा मी कार्यकर्ता आहे. आज उगाच तुम्ही एवढे जण विश्वास ठेवून माझ्यासमोर या ठिकाणी एका फोनवरती रणवीरच्या या ठिकाणी आले नाहीत आणि कुठली गाडी नाही, घोडी नाही. मी रणवीरला म्हणलो तर काही गाड्या बिड्या करणार म्हणला, तात्या जर पोरं मनानं आली तरच खरं आपण या ठिकाणी आपण राजकारण करतोय किंवा खरं काम केलंय हे सिद्ध करायचं आपल्याला. गाड्या घोड्या पाठवून तर सगळी येणार आहेत म्हणला, प्रत्येकाने आपापल्या गाडीवर यावं हीच माझी भावना आहे म्हणला. मग खरं प्रेम या ठिकाणी दिसून येतं आणि त्याची प्रचिती आज या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो. आज मी म्हणूनच म्हणलं, मी तुमचे मगा धन्यवाद मानले. आणि मी आवर्जून या ठिकाणी मित्रांनो सांगतो की थोडं सगळेजण गैरसमजातनं बाहेर निघा, एवढी माझी तुम्हाला हात जोडून नम्रतेची जीवन येते. बाकी सगळं माझ्यावरती सोपवा तुम्ही. फक्त गैरसमज जी झालेले आहेत ती थोडं त्यातनं बाहेर निघा. या ठिकाणी प्रत्येक समाज बांधवाची विविध मागण्या असतात. मग मराठा समाजाची असेल, दलित समाज बांधवांची असेल, ओबीसी समाज बांधवांची असेल. मित्रांनो मी मगाच तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्राचा मणिपूर व्हायला वेळ लागणार नाही. जे थोडं जातीपातीचं जे विष कालवलं चाललेलं आहे ते कधीच जे आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत आहे मित्रांनो, ज्यांच्याकडे बघून आपण काम करतो, ज्यांचा आदर्श होतो, जे छत्रपती शिवराय, ह्यांना कधीच ते पसंत पडलं नव्हतं. 18 पगड जातीच्या सगळ्याच लोकांना बरोबर घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं मित्रांनो. ही गोष्ट कुणीही कुठलाही व्यक्ती या ठिकाणी या राज्यातला, देशातला, जगाच्या पाठीवरचा प्रत्येक व्यक्ती मान्य करण. आज आपण मराठा समाज हा थोरल्या भावाच्या भूमिकेमध्ये, सगळे समाज आपले लहान भावंड म्हणून या राज्यामध्ये नांदतायत. मुद्दामून हा विषय तुमच्या पूर्ण
सगळा गैरसमज आज 100% तुमच्यातनं निघून जावा या दृष्टिकोनातून मी मित्रांनो बोलतोय. कारण आज मी मगाच सांगितलं की कुठलं तरी सरकार किंवा कुठला नेता पाठीशी खंबीरपणानं असल्याशिवाय आपण विकास करू शकत नाही. आज मला सांगा 4000 कोटी रुपयाचा निधी मित्रांनो आपण आणला. कशाच्या जीवावरती आणला? केंद्र सरकारच्या योजना आहेत. प्रत्येक गावाला जाणारा रस्ता असेल, प्रत्येक गावागावामध्ये अंतर्गत रस्ते असतील, घरकुल असतील, पंतप्रधान आवास योजना असेल, रमाई माता आवास योजना असेल, राजमाता अहिल्यादेवी होळकर योजना विहिरींची असेल मित्रांनो, अण्णासाहेब पाटील महामंडळाचा विषय असेल, विश्वकर्मा योजना असेल. आज सगळ्यात महत्त्वाची योजना ज्या आपल्या भगिनींनी सगळ्यांनी फॉर्म भरले, आज 70,000 आपल्या लाडक्या बहिणींना आज आपण या ठिकाणी आपल्या बहिणीच्या माध्यमातून या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी 3,000 रुपये देऊ शकलो. महिन्याला 1,500 रुपये बहिणींकरता देण्याचा निर्णय मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आणली. माननीय शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी आणली मित्रांनो. उद्या मी या ठिकाणी आवर्जून सांगतो, त्या दिवशी सुद्धा सांगितलंय, लाडका शेतकरी भाऊ ही सुद्धा योजना येणार आहे मित्रांनो. त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा काळजी करू. सरकार कधीच मागे हटणार नाही. फक्त विनाकारण जी चांगलं काम करणारी माणसं आहेत मित्रांनो, त्यांना टार्गेट करण्याचं काम चालू आहे. मी एक शब्द, तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना? विश्वास आहे ना माझ्यावरती 100%? मी कधी खोटं बोललं का मला सांगा तुम्ही? माझा खोट्याचा माझा संबंध असू शकत नाही मित्रांनो. या ठिकाणी कुठलंही आरक्षणाचा मुद्दा असू द्या मित्रांनो, जो काय आपल्या भागामध्ये जो पसरवला चाललेला आहे त्याच्या बाबतीमध्ये थोडं आपण सावध राहणं गरजेचं आहे. आरक्षणाच्या बाबतीमध्ये सातत्यानं मी मराठा महासंघातला एक कार्यकर्ता होतो. मी वयाच्या 17व्या वर्षी मला मराठा महासंघाचं अध्यक्ष केलं होतं. वयाच्या 25व्या वर्षी मराठा महासंघाचा अध्यक्ष म्हणून मी काम केलं. ज्यावेळेस राजकारणामध्ये आलो त्यावेळेस 96ला 26व्या वर्षी मी शिवसेनेचं शहर प्रमुख घेतलं मित्रांनो. आणि मराठा महासंघाची जबाबदारी आदरणीय बाळासाहेब गव्हाणे यांचा मुलगा भैयावरती त्या ठिकाणी पडली गेली. आणि सगळ्या कैलासवासी अण्णासाहेब पाटलांच्या चळवळीत जुनी जाणती आपल्या बार्शी तालुक्यातली जेवढी माणसं होती, बाळासाहेब गव्हाणे असतील, किरू गव्हाणे असतील, शंकर गरड असतील, त्याचबरोबर कोरके सर असतील, बिटू जाधव असतील, जेवढी पण त्यावेळेस त्या काळामधली जुनी जाणती माणसं, अशोक राऊत असतील, चिमाजी राऊत असतील, सगळ्या जुन्या जाणत्या माणसांनी त्या ठिकाणी, मारुती काकडे, सगळ्या माणसांनी त्या ठिकाणी काम केलं. सोलापूरच्या पण माणसांनी काम केलं. प्रत्येक चळवळीमध्ये सगळेजण उभारलो. आरक्षणाचा मुद्दा काय आत्ताच आहे का मला सांगा? सगळेजण प्रामाणिकपणानं माझ्या काय प्रश्नाची उत्तर द्या मित्रांनो. 40 वर्ष झालं हा प्रश्न चिघळतोय. गेल्या वेळेस पण माननीय मुख्यमंत्री गेल्या 5 वर्षात फडणवीस साहेब होते मित्रांनो. त्यांनी आरक्षण दिलं, ते आरक्षण टिकवलं. सारथी योजना आणली, अण्णासाहेब पाटील महामंडळ आणलं. त्याचबरोबर मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना ओबीसी समाज बांधवांटाईप परदेशात शिक्षण घेण्याची तरतूद केली. आता मुलींना सुद्धा 100% मोफत शिक्षणाचा निर्णय घेतला. आज त्या ठिकाणी कुणबीचे दाखले या ठिकाणी या सरकारच्याच कारकिर्दीमध्ये मिळू लागले. जरांगे दादांनी उपोषण केलं, आंदोलन उभा केलं मित्रांनो. परंतु आंदोलन या अगोदरही असंख्य झाली. त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होते? 4 वेळेस मुख्यमंत्री कोण होती माणसं मला सांगा मित्रांनो? 2.5 वर्ष कोण होतं आपल्या अगोदर शिंदे साहेबाच्या? काय मित्रांनो मला सांगा, आरक्षणाचा प्रश्न मिटला नाही. 58 मोर्चे निघाले फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना. एक काठी कुणाला मारली का मला सांगा? डोक्यातनं फक्त थोडे गैरसमज मित्रांनो काढा. जरांगे दादांचा सुद्धा काय विषय गैरसमजाचा, मी 10-12 वेळेस जाऊन भेटून आलोय त्यांना सुद्धा. आज नाही तर उद्या त्यांचा सुद्धा गैरसमज निघून जाईल मित्रांनो. कारण खरं ते खरंच असतंय, खोटं ते खोटंच असतंय. तुम्हाला सांगतो 100% निघून जाणार आहे. कारण या ठिकाणी मी तुम्हाला जाहीरपणानं सांगतो की फडणवीस साहेब मला 3दा म्हणलेले आहेत, राजेभाऊ काय लिहायचं ते त्याच्यावरती लिहा, माझी सही पहिल्यांदा घ्या. परंतु ही राष्ट्रवादी पवार साहेबांची, पवार साहेब त्याच्यावरती सही करतात का बघा, उद्धव साहेब सही करतात का बघा, नाना पटोले सही करतात का बघा. आणि जरंगे दादांना माझा निरोप द्या की त्या ठिकाणी ह्यांच्या तिघांच्या सह्या आणि शिंदे साहेब अजितदादांच्या सह्या
माझं सही करायला किंवा काहीच अडचण नाही. त्याचबरोबर शिंदे साहेबांनी जर कुठले निर्णय घेतले तर माझी सुद्धा काहीच अडचण असणार नाही. एवढी स्पष्टपणाने कबुली दिली मित्रांनो. आता आणखीन काय करायचं. आणि आपल्या बार्शीत तर जास्त चेतवण्याचं काम चालू आहे मित्रांनो. सगळ्यांनी भोगलं इथं. कितीतरी तरुण पिढी यांचे तुमचे वडील किंवा चुलते किंवा गावातली ज्येष्ठ मंडळी काम करताना प्रत्येक गावागावातल्याला जरा विचारा, पोलीस स्टेशन म्हणजे काय होतं. आपल्याला आईचं दूध आटवायचं मित्रांनो. कुठलाही अधिकारी आला की आपली धुलईच करायचं. मला 15-16 वेळेस मारलंय कुत्र्यासारखं. अंगाला गुळवी आले मित्रांनो. परंतु आज दिवस आपल्याला चांगले आले. आपल्या बार्शी तालुक्याचं शेतकऱ्यांचं कल्याण करणारा एक नेता मिळाला आपल्याला. आज फडणवीस साहेबांच्या माध्यमातून मित्रांनो आपल्याला जवळपास 700 कोटीची पाण्याची योजना मिळाली. आज सगळं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे. पुढच्या फेब्रुवारी-मार्च मध्ये तावडीच्या तळ्यामध्ये पाणी येतंय. आताच मुन्ना साहेबांना मी सांगितलं 3रा टप्पा आपला ढाळे पिंपळगावच्या धरणामध्ये आपण पाणी टाकतोय. तिथनं भोगावती नदीच्या किटवीवर भरून घेतोय. घोरवाडीच्या किटवीवर आता ह्या 8-10 दिवसामध्ये मंजुरी येईल मित्रांनो. 37 साठवण तलाव केले. 101 साठवण तलाव करण्याची प्रतिज्ञा घेणारा मी राजेंद्र राऊत नावाचा शेतकरी तुमच्या समोर उभा राहिलेला मित्रांनो. आज तुम्ही सगळी शेतकऱ्याची पोर आहेत. आज आपला दुष्काळी पट्टा आहे मित्रांनो. नीट बघा तुम्ही, दुष्काळी पट्टा आहे. सगळ्यांच्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे आतापर्यंत. आज कुठेतरी चांगले दिवस या सरकारच्या माध्यमातून आपल्याला येऊ लागलेले आहेत. मी तुम्हाला खात्रीपूर्वक माझ्याकडनं लिहून घ्या, येणाऱ्या 6 ते 8 महिन्याच्या कालखंडामध्ये लय झालं कुठं जरी अडचणी आल्या पाईपलाईनच्या त्या उपसा सिंचनमध्ये एखादी 1 वर्ष धरा शेवट 1 वर्षाच्या आत तुम्ही माहिती घ्या. जर 50,000 एकर जमीन बागायत जर नाही झाली तर राजेंद्र राऊत नावाचा व्यक्ती राजकारण सोडून देईल. राजकारण सोडून देतो मित्रांनो मी. 50,000 एकर जमीन नव्याने भिजणार आहे मित्रांनो. कशाला म्हणतात. आणि पुढे सुद्धा तुम्हाला पुढचा शब्द देतो मी. पुढे सुद्धा येणाऱ्या 5 ते 6 वर्षामध्ये परत 50,000 एकर जमीन बागायत करण्याची जबाबदारी माझी असेल. अख्खा तालुका हिरवागार करतो. 1,00,000 एकर जमीन हिरवी करतो. पण हे करत असताना तेवढं दातृत्व असणारं नेतृत्व आपल्याला मिळणं गरजेचं आहे मित्रांनो. आज या ठिकाणी आवर्जून तुम्हाला सांगतो मी, कुठला आपला तिथं गेलेलं एक पत्र आणि कुठला शब्द खाली पडला तुम्ही सांगा. पडला का? अकाउंटवर पैसे कशाच्या ह्याच्यातले यायला लागले आता सांगा बरं. सगळं येलो मजाकचं ती बदलून मी दुष्काळात टाकलं. परत ते येलो मजाक यायला लागले ना. 462 कोटी आणलेत मित्रांनो. 5 वर्षात 462 कोटी. आपण सगळी ग्रामीण मधली पोर आहेत ना, सगळी शेतकरी. कधी काय अडचण आली का मला सांगा. तुम्हाला आले का नाही वेळोवेळी पैसे? कुणी दिले मित्रांनो आपल्याला? सततचा पाऊस हा निकष कधी होता का राज्यात? 65 मिलीच्या पुढे जर पाऊस झाला 65 मिलीच्या तरच अतिवृष्टी म्हणून नुकसान मिळायचं. ते पण 2 हेक्टरला. शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी, दादांनी 3 हेक्टर केलं. आणि मी पहिलं पत्र दिलं फडणवीस साहेबाला. साहेब म्हणलं ही सततच्या पाऊस आणि त्या अतिवृष्टीत काही फरक नाही. ह्याला म्हणलं सततचा पाऊस म्हणून निधी द्या. एका पत्रावर 12,000 कोटी राज्यातल्या शेतकऱ्याला मिळाले मित्रांनो. 12,000 कोटी. काय शेतकऱ्याला सोडून राजकारण सोडून देतो मित्रांनो. कमी केलं. बोलायचंच म्हणल्यानंतर भरपूर आहे मित्रांनो. आज साखर कारखाने कुणासाठी काढल्यात? माझ्या माहितीप्रमाणे मुन्ना साहेब पण 2-2 कारखान्याचे तुम्ही साहेब प्रमुख आहेत. किती मराठा नेत्यांचे कारखाने आहेत मित्रांनो? 80% मराठा नेत्याचे कारखाने या राज्यामध्ये आहेत. बरोबर आहे साहेब? 80% मराठा नेत्यांचे कारखाने आहेत मित्रांनो. कुणासाठी कारखाने काढलेत सगळ्यांनी मला सांगा. साखर कारखाने काढले कुणासाठी मित्रांनो? मला त्याचं उत्तर सगळ्यांनी द्या. आज शेतकऱ्यासाठी. या राज्यामध्ये माझा अंदाज ढोबळ कमीत कमी 65 ते 70% जमीन मराठा समाजाची असेल. 65 ते 70% जमीन. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, आपला हा सगळा सोलापूरचा पट्टा, उसाचा बेल्ट मित्रांनो, अकलूज, ही सगळं मार्शिळस परिसर. 80% मराठा समाजाच्या नेत्यांची कारखाने. राजकारण सोडून देतो मित्रांनो. 1 वर्षाच्या आत
तुम्ही माहिती घ्या. जर 50,000 एकर जमीन बागायत जर तुम्ही माहिती घ्या. झोप येत नसेल मित्रांनो त्यांना झोप. कुणावरती 300 कोटी कर्ज आहे, कुणावरती 500 कोटीचं कर्ज आहे, कुणावरती 1000 कोटीचं कर्ज आहे मित्रांनो. आज त्या नेत्यांना मनाला अंतकरणाला थोडं खटकतंय. बाबा मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांचा ऊस नेण्याकरता कारखाना काढला, मी करायला गेलो एक आणि होऊन बसलं एक. आता ही कर्ज कसं फेडायचं ही परिस्थिती सातत्याने निर्माण झाली मित्रांनो. त्यावेळेस फक्त फडणवीस साहेब नावाचा एक व्यक्ती पुढे आला आणि सगळे ह्या कारखानदाराची सोडवणूक करण्याचं काम त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं. एक कारखाना आहे का त्या देवेंद्र फडणवीसचा सांगा मला कोणी? एक कारखाना आहे का देवेंद्र फडणवीसांचा? कुणी पण सांगा. मी मुद्दामून बोलतो, बार्शीमध्ये तर खुलासा करणं गरजेचं आहे मित्रांनो. एक साखर कारखाना आहे का देवेंद्र फडणवीसांचा? एक सुताची गिरणी आहे का? एक बँक आहे का? एक मार्केट कमिटी आहे का? एक शिक्षण संस्था आहे का? फक्त त्या बिचाराला एकच मुलगी आहे बघ आणि एकच घर आहे नागपूरला. ती व्यक्ती कुणाच्याच हातात सापडत नव्हती मित्रांनो. आम्ही जवळचे त्यांचे जवळचे सहकारी आहेत. ती व्यक्ती कुणाच्याच हातात सापडत नव्हती. त्याच्यामुळं फक्त टार्गेट करण्याचं काम चालू आहे, फक्त टार्गेट करण्याचं काम चालू आहे. आणि केवळ बार्शीमध्ये तर जास्त टार्गेट करण्याचं काम चालू आहे. राजभाऊ राऊताला जास्त सांभाळलं आणि राजभाऊ राऊताचा तालुक्याचा विकास केला, ह्याच्यामुळे त्यांना जास्त टार्गेट करण्याचं काम चालू आहे मित्रांनो. एवढं फक्त डोक्यात ठेवतो. एकर जमीन बागायत जर नाही झाली तर राजेंद्र राऊत नावाचा व्यक्ती राजकारण सोडून देतो. राजकारण सोडून देतो आहे ना. कोण आहेत ही मराठा म्हणून आता पुढे येणारी सांगा ना. मराठा समाजाच्या रॅलीमध्ये मिसळणारे आता कोण आहेत? घुसखोर. ह्यांना कधी मराठा दिसला का बार्शी मधला? मी कुणाचा होतो रे? माझ्या अंगावर तलवारी घेऊन आलेली कोण होती? कुणासाठी आली होती? म्हणून आपल्या पहिल्यांदा मराठा समाज बांधवातल्या पोरांना माझी हात जोडून विनंती आहे की गैरसमज फक्त डोक्यातनं काढून टाका. भारतीय जनता पार्टीनं काय केलं ना, अमुक केलं तमुक केलं, काय सुद्धा केलेलं नाही मित्रांनो. काय केलं? उदयनराजे भोसले कोण आहेत? छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. शिवेंद्रराजे भोसले कोण आहेत? संभाजीराजे भोसले कोण आहेत? त्यांना पण खासदार केलं. ही दोन्ही पण खासदार आहेत, आमदार आहेत. महाडिक साहेब कोण आहेत? ते पण राजघराण्यातले, त्यांचा पण छत्रपती शिवाजी घराण्यांची, छत्रपती शिवरायांच्या घराण्याची नातं आहे, संबंध आहे. आज आपले नाना निंबाळकर कोण आहेत? कितीतरी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणारी मंडळी छत्रपती शिवरायांच्या घराण्याशी निगडीत आहेत मित्रांनो. आणि आम्ही एवढी जण तिथं असताना मराठा समाजाबद्दल कोण खोड्या करेल असं होऊ शकतं का? होऊ शकतं का? आम्ही समाजाबद्दल बैमानी कधी करेल का? किंवा आम्ही समाजाबद्दल कुठं गद्दारी करेल का? ज्या समाजामध्ये आम्ही जन्म घेतला किंवा ज्या छत्रपती शिवरायांच्या विचारांना आम्ही प्रेरित होऊन काम करतो मित्रांनो. म्हणून आज या ठिकाणी माझी नम्रतेची विनंती आहे, फक्त देवेंद्र फडणवीस साहेब कुठंच सापडत नाहीत ह्यांना. म्हणून नायक पिक्चर बघितला ना तुम्ही? नायक, सेम नायक पिक्चर मधला पिक्चर चालू आहे बघा. आता साधं उदाहरण घ्या. कलकत्त्याला घटना घडली, दुर्दैवी घटना घडली. त्या घटनेचा मी निषेध करतो. त्या कलकत्त्याच्या घटनेवरती ह्या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस एक आंदोलन केलं का सांगा? केलं का? एक तर आंदोलन केलं का? आज ते बदलापूरला त्या चिमुकले बाळांवरती अत्याचार झाला, ती निषेधार्थ गोष्ट आहे. मी तर म्हणलं चौकात फाशी द्या ताबडतोब. परंतु त्याचं राजकारण किती करायला लागले. ह्यांच्या टायमामध्ये काय काय घटना घडल्या, कोरोना सेंटरमध्ये काय काय झालं, कोल्हापूरला काय झालं, वाशीला काय झालं, टिंबी नाक्यावरती काय झालं, त्यावेळेस ह्यांना कधी जागायला नाही. फक्त राजकारण करायचं. लाडली बहीण ही योजना आहे ना मित्रांनो, ही जी आपल्या सगळ्या भगिनींकरता मोठी योजना आणली, त्या योजनेपासून सगळं चित्र बदलत चाललं. आणि इतकी प्रभावी योजना आहे की सगळ्या माझ्या माता माऊलींचा आशीर्वाद लागणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बोर्ड आता मग मुन्ना साहेबांनी सांगितलं, लाडली बहीण योजना नको आम्हाला ना आमचं. अरे प्रत्येक गोष्टीला विरोध आहे तुम्ही. काय तर मी खरंच काय मीडियांची सुद्धा विनंती करतो, मीडिया बांधवांना सुद्धा खरी वस्तुस्थिती दाखवा.
30,000 कोटी रुपये उपसा सिंचन योजनेला आणि पाण्यावरती खर्च या ठिकाणी या सरकारने केले. आणि काही मंडळींनी सातत्याने काही तालुक्यात दुष्काळी ठेवले आणि ही परिस्थिती आहे. त्याच्यामुळं आज आपल्याला आपला तालुका हिरवागार करायचा. आज एक MIDC मध्ये कारखाने उभारायला लागलेले आहेत. 3-4 हजार पोरांना तिथं काम मिळेल. आज वैरागला एक MIDC करायची, उपळायला एक MIDC करायची मित्रांनो. तिथं आणखीन 4-5 हजार पोरांना काम मिळणार आहे. मी कधी ग बसत नाही. तुम्हाला माहित आहे, भिंगरी पायात घातल्यासारखं पळतो मी. मुंबईला जातो, सोलापूरला जातो, काम करतो. तिथले कामं झाली की लगेच बार्शीला आलं की ह्या गावात त्या गल्लीत इथे मिटिंग तिथं मिटिंग. कुठल्या कामात कमी पडतो आपण सांगा? पडलो कमी? पडलो का कमी? पडणार आहे का कमी? मग नेमकं करायचं काय? आणि तुम्हाला मी खोटं बोलत नाही. काही गोष्टी बोलण्याला आणखीन वेळ आहे मित्रांनो माझ्या. फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्ही. काही गोष्टी बोलायला वेळ आहे. मी तुम्हाला आज तुम्ही माहिती घ्या, जर 50,000 एकर जमीन बागायचं. विधानसभा झाली ना, विधानसभा झाल्यानंतर आपण असंच बसू. नेमकं कोण कुणासाठी काय करायला लागलंय आणि कोण कुणाचा दुरुपयोग करतंय आणि कोण दिशा भरकटण्याचं काम करतंय. एवढी मोठी मोठी वय झालीत राव नेत्यांची. आमची बोलायची सुद्धा पात्रता नाही त्यांच्याबद्दल. त्यांनी असलं राजकारण करावं का? तर एखादा माणूस सापडत नाही हातात म्हणून. अत्यंत चुकीचं चाललेलं आहे मित्रांनो. इतकं चुकीचं चाललेलं आहे. आपला महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवरायांचं राज्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आपण घटनेवरती चालणारी माणसं आहोत. संविधान आपण ही करणारी माणसं आहेत, पाळणारी माणसं आहेत. आणि अशा ठिकाणी सुद्धा निरेटिव्ह पसरून, गैरसमज पसरून आपल्या तरुण मित्रांना थोडं गैरसमज केला. कुठलीही काळजी करण्याचं मित्रांनो कुठलंच कारण नाही. विकासाच्या बाबतीत तर तुम्हाला प्रत्येकाला माहित आहे, विकासाचं मी सांगत बसलो तर 2-2, 3-3 दिवस लागतील. इतक्या योजना आपण आणल्या आहेत. फक्त जो गैरसमज आहे तेवढा गैरसमज काढा. आज या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला हात जोडून विनंती करतो. बरं समजा आता एखाद्या पक्षाबद्दल काही तर गैरसमज पसरवायला लागले म्हणून का आयुष्यभर मी पक्षच बदलत बसू का? बदलू? उद्या बदलणाऱ्याला काय किंमत आहे मला सांगा? काय किंमत आहे मला सांगा? आज मी हाताला धरून केंद्रातनं राज्यातनं, केंद्र सरकार आहे आज आपलं मित्रांनो. तुम्ही बघितलं करोना काळ होता सुरुवातीला 1.5-2 वर्ष, 2.5 वर्ष. किद्दा मुख्यमंत्री गेले विधान भवनात मला सांगा? विधान भवनात किद्दा गेले, आपले सॉरी मंत्रालयात किद्दा गेले? फक्त 2 वेळेस. आणि विरोधी पक्ष नेते असताना फडणवीस साहेब प्रत्येक जिल्ह्यामध्ये फिरत होते. प्रत्येक कलेक्टर ऑफिसला फिरायचे. आम्ही फिरलो, आम्हाला सूचना होत्या, सगळ्या आमदाराला सूचना होत्या. तुम्हाला सांगतो, तुम्ही मला पण बघितलं फिरताना. एक दिवस घरी थांबत नव्हतं, प्रत्येक हॉस्पिटलला असायचो. काय व्यवस्था केल्या होत्या? प्रत्येक पेशंटला, भावाला ओळखत नव्हता मित्रांनो. सक्का भाऊ दारात येऊन देत नव्हता. इतकी वाईट परिस्थिती झाली होती. सगळ्या हॉस्पिटलला कशा व्यवस्था केल्या तर नाश्ता, जेवण, मिनरलचं पाणी, सगळे डॉक्टर वगैरे. काय भयान परिस्थिती होती. कोण कोणाला विचारत नव्हतं, प्रेतापाशी जात नव्हतं. असल्या ठिकाणी जाण्याचं काम आम्ही केलं. त्या ठिकाणी घुसून जीवाची पर्वा पण केली नाही. कोणी सूचना दिल्या होत्या आम्हाला? पार्टीतनं सूचना आल्या होत्या. मग एखाद्या युद्धाला गेल्यासारखी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली होती, ती पार पाडली. या ठिकाणी फक्त काय झालंय? जात 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 हा विषय या ठिकाणी आणला चाललेला आहे. आज या ठिकाणी तुम्हाला मी प्रत्येकाला ह्या गोष्टीवरती सातत्याने मी सांगत राहणार आहे. प्रत्येक गावामध्ये भाषण करणार आहे. आरक्षणाचा मुद्दा मित्रांनो आत्ताचाच नाहीये, 40 वर्ष जुना आहे. आणि तुम्हाला सांगतो, आता लोकसभा झाली, कुठे गेले हो मतं घेणारे? काय म्हणले मला सांगा? केंद्राकडे आरक्षण आहे म्हणले, वाढवा तिकडे, आमचा काय संबंध नाही. काय म्हणतात? माझ्याकडे भाषण आहेत सगळ्यांची माझ्या मोबाईलमध्ये. काय म्हणले उद्धव साहेब सुद्धा? ओबीसीतनं आरक्षण देता येते का म्हणले का नाही? उद्धव साहेब म्हणले का ओबीसीतनं आरक्षण द्या? सांगा ना सगळीजण, सांगा की. उद्धव साहेबांचा होकार आहे का ओबीसीतनं आरक्षण द्यायला? शरद पवार साहेबांचा होकार आहे का? नाना पटोलेचा आहे का? काय कोण याचा गैरफायदा घेते तुम्ही सांगा? जेवढे खासदार निवडून गेले आता कुठे गेले? आले का परत? आणि विधानसभेनंतर पण असंच होणार आहे. आणि आपलं जे मराठा समाजाचं आंदोलन आहे ते असंच गुंडाळून ठेवणार आहेत परत. ही काय आत्ताचा विषय नाही. आता जरंगे दादाला तर एवढा मान सन्मान दिला सरकारनं. ऐकली, प्रत्येक गोष्ट ऐकली दादांची.
स्वतः मुख्यमंत्री उपोषण सोडवायला गेले. मंत्री लोकांबरोबर आम्ही गेलो. वाशीला स्वतः मुख्यमंत्री आले, मान सन्मान दिला मित्रांनो. परंतु कैलासवासी अण्णासाहेब पाटील त्या काळामध्ये 82 साली मित्रांनो स्वतःला डोक्यात गोळी घालून त्यांना आत्महत्या करावी लागली. कोण आलं त्यावेळेस? तर कुणाच्या हातात सत्ता होती? 4 वेळेस मुख्यमंत्री कोण होतं? आणि आता फक्त ह्यांच्या हातातली सत्ता गेली की मराठा आरक्षणाचा विषय पुढे आलाच म्हणायचं. आठवा, तुम्ही आठवा सगळेजण. आम्हाला तर आठवतं, आम्ही त्या चळवळीत काम केलं मित्रांनो. परंतु तुम्ही माझी तरुण पिढी आहेत, लहान भावंड आहेत तुम्ही सगळेजण. तुम्ही फक्त एवढंच आठवा की जुन्या टायमामध्ये ह्याने आरक्षणाच्या बाबतीमध्ये काय काय केलं आणि अण्णासाहेब पाटलांची आत्महत्या कशी झाली, किती पूर्वी मोर्चे निघाले, काय मिळालं. आणि आज जरंगे दादांनी उपोषण केलं, कुणबीच्या नोंदी हुडकून काढल्या. कुठल्या सरकारच्या कारकिर्दीमध्ये निघाल्या मला सांगा बरं? पवार साहेबाचं सुद्धा ओबीसीचं सर्टिफिकेट आहे का? दुसऱ्या मराठ्यांच्या पोराला काय आवडत नव्हतं का सर्टिफिकेट? नव्हतं का आवडत तुम्हाला? दिलं का कुणाला काढून? कितीतरी दिग्गज मेमी माणसं, अधिकारी, मोठ्या घराण्यातले IAS अधिकारी किंवा राज्यकर्ते आहेत मित्रांनो. परंतु सर्वसामान्य मराठ्यांकरता जे कुणबीचे दाखले हुडकण्याचं काम केलं ते शिंदे साहेबांनी, शिंदे समिती नेमली, फडणवीस साहेबांनी त्याला मदत केली, दादांनी त्यांना सहकार्य केलं, म्हणून दाखले मिळाले. 18,000 नोंदी बार्शीत मिळालेले आहेत मित्रांनो, 18,000. आज मला पूर्णपणे जबाबदारी सांगतो, प्रत्येक तालुक्यामध्ये 5,000, 7,000, 10,000 नोंदी सापडायला लागलेल्या. मग नेमकं काय? EWSचं आरक्षण केंद्र सरकारने दिलं, परत आणखीन SC BCचं आरक्षण 10% दिलंय. इतकं सगळं अण्णासाहेब पाटील महामंडळातनं 25 लाखाचं लोन आता दिलं जातंय बिनव्याजी. 6,000 कोटी रुपयाचं व्याज सरकारनं भरलंय. ज्या ओबीसी समाज बांधवाला सवलती आहेत त्याच इकडे दिलेले आहेत. आता राहिले काही टेक्निकली मुद्दे आहेत. ठीक आहे, जरंगे दादा आणि सरकार परत चर्चा करतील, त्यांचं काय व्हायचं ते होऊन जाईल तिकडं. परंतु या ठिकाणी या बार्शी तालुक्यामध्ये किंवा परिसरामध्ये मुद्दामहून भारतीय जनता पार्टीला आणि देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचं काम जे केलं जातंय ते फक्त आपल्याला या ठिकाणी आपल्याला बार्शी तालुक्यामध्ये जे मोठ्या विकासाचं कामं झाली, पाण्याचा मोठा प्रश्न सुटला, शहराचा सुटला, ग्रामीण भागातले पाण्याचे प्रश्न सुटले, विकासाचं एवढं झालं. MIDCनं कास पकडली. MIDC एकदम फास्ट चाललेली आहे, आणखीन MIDC होणार आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं सगळी पोरं सुरक्षित राहायला लागली. 10 दिवस NC पोलीस स्टेशनला जाईना. ही झाली सगळी छत्रपती शिवरायांच्या राजवटीमध्ये जी काही जनता सुखी समाधानी होती रामराज्यामध्ये, ती परिस्थिती बार्शीत व्हायला लागली. ती आता ह्यांना बघवत नाही, त्याच्यामुळे विष पेरलं जाते. तर माझी सगळ्यांना हात जोडून नम्रतेची विनंती आहे मित्रांनो, कुठलाही डोक्यामध्ये गैरसमज करू नका. शेवटी सगळी निवडणूक किंवा कुणाचा जय पराजय हा तुमच्या हातामध्ये असतो. आणि पुढं पळणारी जी काही टीम आहे ती तुम्ही आहेत, तुमच्याशिवाय काडी हलत नाही. मी ज्या वेळेस गावागावामध्ये जात होतो मुन्ना साहेब, सगळ्यांना बघितलं. आम्ही ज्येष्ठ मंडळी सगळी तरुण पोरं अशी बरी हाताची घडी घालायची, कडाला उभारायची. बरोबर आहे का? बरीच जण होती ह्याच्यातली. तसं काय करू नका. सगळ्यांना विश्वासात घ्या. सगळ्या समाजाची आपल्याला गरज असती आणि प्रत्येकाने सगळ्यांनी एका कुटुंबातल्यासारखं गुणागोविंदासारखं नांदा. कुठलाही आपल्याला गालबोट लागल किंवा आपल्याला कोणी नावं ठेवून. आणि मला या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी मराठा समाज बांधवाच्या माझ्या तरुणांना सांगायचं, किती जणांबरोबर आपण वाईटपणा घेणार आहेत मित्रांनो. आज प्रत्येक समाजाचा जर बघण्याचा दृष्टिकोनच बदलायला लागला, बाबा जे काय अंतर जर पडणार असेल आणि जर उद्या काय दोन समाजामध्ये एकदम बघितलं, बीडला कशी परिस्थिती आहे, कोण कोणाच्या हॉटेलमध्ये जात नाही, कोण कोणाच्या पानपट्टीवर जात नाही, कोण कोणाच्या किराणा दुकानात जात नाही. आणि अशी जर परिस्थिती निर्माण व्हायला लागली मित्रांनो, ह्याला काय अर्थच राहणार नाही. मग राजकारण करायचं कशासाठी? तुम्ही सांगा, राजकारण माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी करायचं कसं? मी तर बघा, मी छत्रपती शिवरायांचा भक्त आहे. मी महाराजांच्या विचाराशी बांधील आहे. त्यांच्या विचाराच्या पुढे जाणारा कधीच कार्यकर्ता नाही. मी त्यांचा मावळा आहे. जे छत्रपती शिवरायांनी जे सांगितलं किंवा त्यांनी जे केलं, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करणाऱ्यापैकी मी त्यांचा मावळा आहे. ह्याच्यापेक्षा मला जास्त कळत नाही. कुणावरही अन्याय झालेला मला खपत नाही. कधीही खोटं बोलायची मला सवय नाही. आणि विनाकारण कुणाला तरी नावं ठेवणं
हे योग्य होणार नाही राजकीय स्वार्थासाठी. त्यामुळं सगळ्या तरुणांना माझी नम्रतेची पुन्हा एकदा विनंती आहे, तरुणांनो ही निवडणूक सगळी तुमच्या हातात आहे. उद्या समजा मी तुम्हाला पण म्हणलं आपल्या पदाधिकाऱ्यांना 5 निवडणुका लढवल्यात आपण, बरोबर आहे. 3 निवडणुका मी हारलो, 2 जिंकलो. समजा तुम्हीच विचार करा, आपल्या एखाद्या ह्या कुठल्या गोष्टीमुळं जर यदा कधी 2000, 3000, 4000, 5000 मतांना आपलं कमी जास्त काय झालं, काय करणार आहेत तुम्ही सांगा. कुणाला गावातलं काम सांगणार आहेत. बरं मी तुम्हाला आधार द्यायला मरेपर्यंत आयुष्यभर आहे, मी तुम्हाला बांधील आहे. तुम्हाला माझा जीवात जीव आहे तोपर्यंत मी तुम्हाला बांधील आहे. मी कुठं सुद्धा जाणार नाही मित्रांनो, त्याची काळजी कधी करू नका. मी माझं घरानं सगळ्यांसाठी 24 तास 12 महिने 24 तास आम्ही राबणारे कार्यकर्ते आहेत, कुठंच जाणार नाहीत. पण जे काय आता आपल्या तालुक्याच्या विकासाकरता येतंय किंवा जे पदरात पडतंय, जर आपली इथं सत्तात नसल, डोक्यासमोर आणा, राजभाऊ राऊत आज आमदार नाही, सांगा काय करायचं. काय करायचं तेवढं सांगा. उद्या तुमचा लोकप्रतिनिधी पाळणारा, उद्या येईल का येलो मोजॅक, आपला पीक विमा, अतिवृष्टी, सततचा पाऊस, माझी लाडकी बहीण, माझ्या बहिणीला जी काय आता ही होणार आहे, उद्या माझा लाडका भाऊ शेतकरी, ही कोण आणणार आहे मित्रांनो. मी रात्रंदिवस पाळणारा कार्यकर्ता आहे, तुम्हाला माहित आहे. रात्रभर गाडीत झोपीत प्रवास करतो, झोपतो. बाकीची कुठं जातात तुम्हाला माहित आहे का. परत टांगटिंग चालू करायचं आपल्या इथं, करायचं का. अरे तुम्हाला कोण मिळणार असला रोज देवाला जाणारा संप्रदायामध्ये रमणारा माणूस मिळेल का. हाय का. एक डाग लागून घेतला का तुमच्या राजेंद्र राऊतानं, घेतला का एक डाग लावून. मग तुम्हाला नेमकं नेतृत्व कसलं पाहिजे पुढं, चांगलं पाहिजे का वाईट. मग मला तुम्ही शब्द द्या, कुठलाही गैरसमज करणार नाहीत. आम्ही भाऊ तुमच्यावरती बिंदास विश्वास ठेवून आपण चांगल्या पद्धतीनं भविष्य काळातल्या विधानसभेमध्ये चांगला विजय मिळवू, अशा पद्धतीचा मला सगळेजण शब्द द्या. आणि तुम्ही शब्द दिल्यावरच पुढची निवडणूक आपण ताकदीनं लढवणार आहोत, एवढं पण डोक्यात ठेवा मित्रांनो. काय करायचं एकदा सांगा. आता गैरसमज कुणाबद्दल करून घेणार नाहीत, नाही अजिबात. काय तिकडं व्हायचं उद्या, आणि शेवटी कुठले प्रश्न मांडायच्यात किंवा काय सरकारकडनं करून घ्यायचंय, जीवाचं रान करीन तुम्हाला सांगतो. आणि वेळ पडली जर कुणी मला फसवलं, मग मी तुम्हाला इथं सगळे सांगतो, कोण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुणाकडनं जर असं 1 वर्षाच्या राजकारणात फसवणूक होती, जर 50,000 असेल बस. पण तुम्ही कुणावरती खोट्या प्रचाराला बळी पडू नका, एवढंच मला हात जोडून सांगायचं. आता नाही ना गैरसमज करणार कुणी. आता वैरागला एकदा मी तरुणांना विचारतो, शहरामध्ये एकदा विचारलंय. आणि पुढं तुम्ही कुणीच काळजी करू नका. मी माझा तालुका आणि माझी सगळी तालुक्यातील जनता ही माझ्या कुटुंबापेक्षा जास्त सांभाळण्याची जबाबदारी या पट्ट्याची असेल, अजिबात कुणी काळजी करायची. एवढं बोलतो. आणि आपले मुन्ना साहेब ज्यांनी मगाच मी सांगितलं की माझ्यापेक्षा त्यांच्या नशिबाला लय संघर्ष आला मित्रांनो, त्यांना विचारा काय कारखाने काढल्यावर काय असतं आणि काय नाही, ती कसं भोगलंय प्रत्येकाने. मराठा नेत्यांचं मग मी सांगितलं मित्रांनो, खोटं बोलत नाही. आणखीन सुद्धा सांगतो, काय काय जण कोणी हल्लं का इथं बस खाली, कुणी या ठिकाणी सांगतो की अशी नेत्यांची अवस्था झाली की लिंबाचं झाड आणि दोरी. अशा परिस्थितीमध्ये काय काय जणांची घरं सावरल्यात. सोपं नाही मित्रांनो हे राजकारण करणं. पण म्हणून सगळेजण समजून घ्या, गैरसमज करू नका. काय की बिनकामाची अहो पिठाची गिरणी माहित नाही आणला ते काय उद्धव साहेबाला काय माहिती आहे का. कधी पिठा रोज भाषण बघितलं तुम्ही, काढलं का. साखर कारखान्याच्या ऊसाची FRP, दुधाचा भाव ऐकलं का कधी त्यांच्या तोंडातनं. सोयाबीनचा भाव ऐकलं का. हे असला ती तसला, मोदी साहेब असले आणि ही तसला, ह्याला बघतो आणि त्याला बघतो. कुणाला काय बघतंय कुणाला माहिती. बघा तर तुझंच मग मुन्ना साहेब बोलतील ना. धन्यवाद भाऊ. यानंतर खरं म्हणजे आज आमचं भाग्य असं आहे की पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी युवा